विष्णू काशीनाथ वारमुसे उर्फ नाव माझं देवा आहे आणि मी कालिकेचा कट्टर भक्त आहे. माझे बऱ्याच ठिकाणी देवदेवतांचे कार्यक्रम चालतात व आव्हान चालतात. याचा गैरफायदा घेऊन अनिल बाविस्कर ह्या व्यक्तीने पहिल्या वेळेस माझ्या घरच्यांवर अट्रॉसिटी बलात्कार असे माझ्या मुलीवर बायकोवर मुलावर असे आरोप करून मध्यस्थी बाया उभ्या करून आमच्यावर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल केल्यानंतर असेच परत पाचोरा साईडला निर्णय अर्ज करून आम्हाला त्रास देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर आता माझ्या मुलाचं लग्न होतं, त्याला खोट्या धमक्या दिल्या का तुझ्या बापा आम्ही असे गुन्हे दाखल करू, तसे गुन्हे दाखल करू, बाबागिरीचे असं करू. हे असं बाबागिरीच्या वातावरणामध्ये माझा मुलगा प्रेशरमध्ये गेला, डीपमध्ये गेला होता. हो, आणि त्याला त्याच्या घरातली चेन अंगठी ही त्याला गहाण ठेवायला लावली. त्याच्याकडून 3 लाख रुपये यांनी घेतले. हो, हा सदर व्यक्ती हमेशा आंदोलनं उपोषणं लावतो, लोकांच्या खण्या गोळ्या करतो. आत्तापर्यंत त्याने ज्या ज्या लोकांचे उपोषणं लावले त्याची पूर्ण चौकशी करण्यात यावी, माझी पण चौकशी करण्यात यावी. सदर व्यक्ती गेले 20 वर्ष आयुक्त कार्यालयासमोर हा कायम तिथं बसलेला असतो. कधी हे आंदोलन, कधी ते आंदोलन, कधी हे उपोषण, कधी ते उपोषण. हो, आणि उपोषणाच्या नावाखाली, बाबासाहेबांच्या नावाखाली, परमपूज्य बाबासाहेबांच्या नावाखाली हा खंडण्या वसूल करतो. हा लोकांनी त्याचं ऐकलं नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी देतो, त्यांचे बॅनरबाजी करतो, असे बरेच त्यांनी कारनामे केलेले आहेत. त्याच्यावर प्रत्येक पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत, पण राज्यातसुद्धा गुन्हे दाखल आहेत. तरी शासनाने याची नोंद घ्यावी आणि अशा खंडणीखोरावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी.